लॉर्ड, प्रभूचा गौरव असो आता मी सदा सर्वदा. प्रिय बंधू भगिनींनो, आज या महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी आणि यामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि ही जी प्रार्थना आहे आता वेगवेगळ्या ठिकाणामध्ये सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. वसई डायसिसच्या आकाशीमध्ये सुरू झालेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी आकाशी, भुईगाव तिथे पण आता मला वाटते सुरू झालेले आहे वेगवेगळ्या ठिकाणी. कारण आपल्याला हा दिवस मिळतो प्रभू बरोबर एकत्र येऊन परमेश्वराच्या सानिध्यामध्ये घालवण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. तर प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण या पहिल्या सत्रामध्ये आपण की प्रभू आपल्या बरोबर प्रत्येक जीवनाच्या क्षणी, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक समयी, विशेषतः जेव्हा आपण वादळ वाऱ्यातून जात असतो, प्रभू आपल्या बरोबर आहे. आणि या पहिला जो संदेश आहे आज, याद्वारे परमेश्वर आपल्याला सांगू इच्छितो की मी तुमच्या बरोबर आहे, तुम्ही भिवू नका. हालेलुया. गेल्या सोमवारी म्हणजे या आठवड्याच्या सोमवारी जे शुभवर्तमान होता आणि येणारा रविवार, आता जो रविवार येणार आहे तो परमेश्वरा जे प्रभूने आपल्याला जे सुवार्ता दिलेली आहे ते एकच आहे आणि तीच सुवार्ता. कारण याद्वारे प्रभू आपल्याला सांगू इच्छितो की मी तुमच्या बरोबर आहे, मी तुम्हाला सोडत नाही. जरी आपल्याला असं वाटत आहे की प्रभू माझ्या बरोबर आहे की नाही, परमेश्वर आपल्याला ही खात्री पटवून देतो, मी तुमच्या बरोबर आहे, तुम्हाला काहीही होणार नाही. हालेलुया. आणि मत्तेकृत शुभवर्तमान 14:22 ते 33 मध्ये प्रभू आपल्याला हे आधारित वरती आपण आता टॉक ऐकत आहोत. मी पहिले तो वाचत आहे. नंतर मी लोकसमुदायाला निरोप देतो आहे, तोपर्यंत तुम्ही तारवात बसून माझ्या पुढे पलीकडे जा, असे म्हणून येशूने शिष्याला लगेच पाठवून दिले. मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करण्यास डोंगरावर एकांतात गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता. आणि इकडे वारा तोडचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झालेले होते. तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी येशू समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, भूत आहे, आणि ते भिवून ओरडले. परंतु येशू त्यांना लगेच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा. त्याने म्हटले, ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावर चालू लागला. परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी मला वाचवा. येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास? मग तो तारवात चढल्यावर वारा पडला. तेव्हा जे तारवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, आपण खरोखर देवाचे पुत्र आहात. हालेलुया. प्रिय बंधू भगिनींनो, ही जी गोष्ट आहे, येशू डोंगरावर प्रार्थना करण्यासाठी जातो, एकांतात असतो आणि शिष्याला तो म्हणतो, तुम्ही या तारवात बसून पलीकडच्या गावामध्ये जा, मी तुम्हाला भेटतो. आणि ते निघतात. आणि प्रिय बंधूंनो, जेव्हा ते निघतात तर काय होतो, अचानकपणे जोरात एक वारा येतो आणि हा असा वारा येतो की त्यांची तारू जणू काही बुडू लागते आणि ते घाबरतात, ते भीतात.
की आता आपण बुडलोच, समुद्र आहे आणि आपण किनाऱ्याकडे नाही की लगेच आता आपण किनाऱ्याकडे जाऊन आपण स्वतःला वाचवू शकतो नाही, ते मध्य समुद्रात पोचले आहेत आणि अशा वेळेस ते अर्ध समुद्रामध्ये ते गेलेले आहेत आणि अचानकपणे तिथे मोठा वारा सुटतो. प्रिय बंधूंनो, हा काय वारा आहे? हा कोणता वारा आहे? यामुळे आपण समजण्याचा प्रयत्न करूया. आपण प्रत्येक जण आपण तिथे बघतो की ते काय करत होते. तोंडचा वारा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झालेले होते. तारू लाटांनी हैराण झाले होते. ते तारू ते सोपं प्रकारे ते जाऊ शकत नव्हते. ते तारू हालू लागली त्यांची. आणि आपण प्रत्येक जण वाऱ्याविरुद्ध आपण जणू काय वलवण्याचे दिवस अनुभवतो. आपल्या जीवनामध्ये प्रत्येक आपण इकडे जे आहोत, कधी ना कधी आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये जणू काय आपण अशा स्थितीमध्ये आहोत ज्या प्रकारे ते शिष्य ज्या तारवात बसले होते. तो वारा जो सुटला, हा कोणता वारा आहे? हा वारा आहे कधी कधी आपल्या जीवनामध्ये संकट येतात, अडचणी येतात, प्रॉब्लेम्स येतात. आपल्या कुटुंबामध्ये कोणते ना कोणत्या प्रकारे अडचण येऊ लागतात प्रत्येक जण. आणि मग वाऱ्याविरुद्ध आपण जणू काही झुंज करत आहोत. आपण आपली तारू सांभाळण्याचा प्रयत्न करतो, आपण आपलं जीवन सांभाळण्याचा प्रयत्न करतो, परंतु आपल्या शक्तीच्या पलीकडे कधी कधी हे जात असतं. आणि जीवनात असे प्रसंग येतात जेव्हा पुढे जाणे अशक्य वाटते. संघर्ष आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये किंवा कौटुंबिक जीवनामध्ये, कुटुंबामध्ये काहीतरी संकट निर्माण झालेलं आहे, किंवा आपल्या भावनिक जीवन, आपण आपल्या भावनिक जीवनामध्ये आपण एक भीती असू शकते किंवा काहीतरी चिंता असू शकते, किंवा कोणता तरी आपण आपल्या जीवनामध्ये डिप्रेशन आणि कोणता तरी अशा प्रकारे आपण या वाऱ्याविरुद्ध आपण झगडण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अशा परिस्थितीत प्रभू आपल्याला सांगू इच्छितो, मी तुमच्या बरोबर आहे. बोला हालेलुया, हालेलुया. प्रभू तुमच्या बरोबर आहे. आपल्या प्रत्येकाच्या बरोबर प्रभू आहे. जरी आपल्या जीवनामध्ये हा जो वारा सुटलेला आहे आणि कधी कधी आपण अचानकपणे आजार येतो, किंवा अचानकपणे आपल्यामध्ये हा जो संकट आहे, किंवा हा जो अशी प्रसंगी आहे की आता नोकरी नाही, किंवा काहीतरी अडचण आलेला आहे आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या मुलाबाळांवरती, आणि आपण थांबलेलो आहोत की अजूनपर्यंत जॉब मिळालेला नाही. माझा कॉलेजचा अभ्यास झालेला आहे, माझ्या हातामध्ये डिग्री आहे, परंतु मला चांगली नोकरी मिळत नाही. आणि लोक विचारतात की अरे काय झालं. आणि मग हे जणू काय आपल्याला असं वाटत आहे की कधी मी या संकटातून मी बाहेर पडणार. आणि वेगवेगळ्या प्रकारचे संकट आहेत. प्रिय बंधू, वेनेरेबल बीडे नावाचे वेनेरेबल बीड असे म्हणतात, त्यांच्या स्पष्टीकरणानुसार प्रतिकूल वाऱ्याविरुद्ध वळवणारे शिष्य हे जगातील दबाव, छळ, मोह आणि ख्रिस्तापासून दूर नेणाऱ्या आकर्षणांमध्ये विश्वासाने टिकून राहणाऱ्या ख्रिस्ती लोकांचे प्रतीक आहे. तर हे तारू म्हणजेच काय? तारूमध्ये शिष्य जे आहेत, हे तारू कशाचं प्रतीक आहे? हे तारू प्रतीक आहे की आपण एका संकटामध्ये आहोत आणि याच्यामध्ये ख्रिस्तापासून दूर नेणाऱ्या आकर्षणामध्ये जे लोक आहेत, की आपल्याला याच्यापासून आपल्याला निघायचं आहे, बाहेर निघायचं, आपण सापडलेलो आहोत समुद्राच्या वाऱ्यामध्ये. तर याचं ते प्रतीक आहे. आणि सर्वात मोठा वादळ अनेकदा आपल्या अंतःकरणात असतो. बाहेरील वादळ वेगळा,
पण जर माझ्या अंतःकरणामध्येच एक वादळ आहे, अस्वस्थता, निराशा किंवा कोणता तरी ना बाहेरचा वादळ एक वेगळा असतो, परंतु बऱ्याच वेळेला आपल्या अंतःकरणामध्ये जो सुटलेला जो वादळ आहे, बाहेरून येत नाही, ते अनेकदा आपल्या सर्वात मोठ्या लढाया वारंवार होणारी म्हणजेच कधी कधी वाईट सवयी. कोणीतरी असेल ते वाईट सवयीच्या विरुद्ध लढत आहे, त्या वाईट सवयीमध्ये सापडलेले आहे. कालच एका कोणाबरोबर ना एक कोणीतरी फोन केला होता आणि ती म्हणत होती की ना एक त्याच्या घरामध्ये जो काही वादळ आलेला आहे आणि ही भगिनी स्त्री बोलत असताना की ती म्हणत होती की तिचे जे पती आहेत ते एका वाईट सवयीमध्ये ते पाहिलेलं आहे की अडकलेले आहेत, वाईट सवयीमध्ये अडकलेले आहेत. परंतु तो त्याला सांगितलं तर त्याला ऐकायचा नाही आणि त्याला याच्याविषयी काहीच करायचं नाही. आणि ती म्हणत होती की आता हा माझा पती आहे, तो वारंवार मला सांगत आहे की मला घटस्फोट पाहिजे, मला डिवोर्स पाहिजे आणि तो तयारच आहे डिवोर्स देण्यासाठी. आणि ती खूप दुःखी होती ही बाई आणि तिला काय म्हणायचं आणि तिला काय सांगायचं. तर हेच मी म्हणालो की तुम्ही आता जणू काय हे वादळ तुमच्या वरती आलेला आहे, हा वादळ आलेला आहे, तुम्ही फक्त तुमच्या बरोबर ख्रिस्त आहे, ख्रिस्ताला तुम्ही धरून राहा आणि प्रभू काही ना काही मार्ग काढेल. बोला हालेलुया. अशा प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं एक कुटुंबामध्ये ही बाई जेव्हा म्हणत होती की माझा पती त्याला घटस्फोट पाहिजे आणि तो आमच्यावर लक्ष देत नाही, आमच्या मुलांवर तो लक्ष देत नाही, अजिबात लक्ष देत नाही, तो आमच्याबरोबर बोलत सुद्धा नाही, बरोबर आमच्याबरोबर बोलत सुद्धा नाही, तो आम्हाला आमच्याकडे तो काहीच आमच्यावरती तो लक्ष देत नाही, तो त्याच्याच स्वतःच्याच जगामध्ये आणि तो काम ऑफिसच्या जागेवरती त्यांना सगळे तिथे तो काम चांगला करतो आणि दुसऱ्यांबरोबर तो चांगला बोलतो, पण आमच्या बरोबरच तो नेमका तो म्हणतो माझ्या बरोबर जरी तो असं वाईट रित्या बोलला, पण मुलांबरोबर सुद्धा आणि त्या मुलं आता मोठी झालेली आहे, 17-18 वर्षाची आहे, त्यांच्या बरोबर सुद्धा तो बरोबर वाटत नाही. आणि अशा प्रसंगामध्ये ही बाई म्हणते हे जणू काय एक वादळ आहे आणि हे आपल्या जीवनामध्ये कोणी आजारी आहे. दुसरं कोणीतरी एक बाई म्हणत होती ना की तिला कॅन्सर, तिला एक फक्त 3 वर्षाचं एक बाळ आहे, 2 किंवा 3 वर्षाचे बाळ आहे आणि तिला कॅन्सर झालेला आहे आणि कॅन्सर ऍडव्हान्स स्टेज मध्ये सुद्धा गेलेला आहे. ही जी भीती आलेली आहे, आता काय पुढे काय, परंतु कोणत्या तरी प्रसंगामध्ये ना प्रभू तिला सुद्धा सांत्वन देत म्हणतो की मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. तुम्ही आपल्या जीवनाच्या प्रत्येक स्थितीमध्ये, प्रत्येक प्रसंगी कधी कधी आपल्याला असं वाटत आहे मला माझ्या मुलांना चांगला अजून एक जोडीदार मिळालेला नाही, काय होईल, कसं होईल, अजूनपर्यंत मिळालेलं नाही, दुसऱ्यांचं झालेलं आहे, माझ्याच मुलाला किंवा मुलीला अजून एक चांगला वर एक साथीदार जीवनसाथी मिळालेला नाही, तर काय करायचं, कुणाला तरी द्यायचं का आपल्या मुलाचं लग्न किंवा मुलीचं, की आपण थांबायचं, परमेश्वर आपल्याला चांगला आपल्याला उत्तर देईल. प्रिय बंधूंनो, हे जे आपल्यामध्ये हे वारा आहे, कोणता तरी यामध्ये प्रभू म्हणत आहे मी तुमच्या बरोबर आहे, मी तुमच्या बरोबर आहे. आणि जेव्हा प्रभू येशू त्यांची दारू हलू लागते त्या रात्रीमध्ये, त्या अंधारामध्ये काय होतं तिथे, लगेच आपण बघतो ते घाबरतात, ते भीतात. आणि अशा प्रसंगामध्ये आणि त्या काळामध्ये समुद्र त्यांना असं वाटत होतं की हे काहीतरी दुष्ट आहे, इवल आहे. समुद्राचा प्रवास म्हणजे इवल, दुष्ट आहे. आणि त्यांनी पाहिलं तर काय पाहिलं, ते पाहतात की समोरून कोणीतरी पाण्यावर चालत येतो आहे. ते शिष्य काय बघतात,
जेव्हा ते अगदी घाबरलेले आहेत, ओरडत आहेत, भीलेले आहेत आणि ते काय बघतात, समोरून कोणीतरी पाण्यावर, परंतु तो कोण होता? तो येशू होता. आणि तो येशू कुठे पाण्यावरून चालत इकडे तिकडे फिरत नव्हता. आपण वाचलेला आहे, पाण्यावरून चालत त्यांच्याकडे तो येत होता. बोला हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू पाण्यावर चालत त्यांच्याकडेच येत होता. परंतु त्यांना काय वाटत होतं की कोणीतरी भूत आहे, प्रभू त्यांच्याकडे येत आहे. अनेकदा आपण जेव्हा संकटामध्ये असतो आणि प्रभू माझ्या किती जवळ आहे हे आपण ओळखू शकत नाही. त्यांना वाटत होता भूत आहे आणि ते अधिक घाबरले. अरे पण तो भूत नाही, तो येशू स्वतः आहे. तो त्यांच्याकडे त्यांच्या मदतीसाठी त्यांच्याकडे तो येत आहे आणि त्यांना काय वाटत होतं, हा भूत आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आपण जर संकटामध्ये असलो तर संत जॉन क्रिसोस्टम काय म्हणतात की कधी कधी जेव्हा भीतीमुळे आपल्या दृष्टीला जणू काही आपल्या दृष्टीला संकुचित करते, भीती आपल्या दृष्टीला संकुचित करते, म्हणजे क्लिअर दिसत नाही. ज्यांना डोळ्याचा त्रास आहे, चष्मा नाही आणि त्यांना मग क्लिअर दिसत नाही आणि त्यांना काहीतरी डोळ्यांचा काहीतरी प्रॉब्लेम आहे तर चष्मा काढला तर त्यांना दिसत नाही कोण आहे काय आहे. तसंच शिष्यांना वाटत आहे की हा भूत आहे आणि त्यांना कशामुळे, भीतीमुळे. जेव्हा आपण भीतीमध्ये असतो तर आपल्याला प्रभूकडून मदत जी आपल्याला येते, आपण त्याच्यावर सुद्धा भरोसा ठेवू शकत नाही. आणि प्रभू त्यांच्याकडे येऊन प्रभू त्यांना काय म्हणतो, प्रभू त्यांना म्हणतो धीर धरा, मी आहे, भिवू नका. बोला हालेलुया, हालेलुया. धीर धरा, भिवू नका, मी आहे. आज प्रभू आपल्याला आपल्या जीवनाच्या संकटामध्ये आपल्याला सांगू इच्छितो, धीर धरा, बी स्ट्रॉंग, घाबरू नका, भिवू नका, मी आहे, मी आहे. हा जो शब्द आहे मी आहे, हा तोच शब्द आहे, मी आहे. जेव्हा जुन्या करारामध्ये मोशेने जेव्हा पाहिला की तो जेव्हा चालत असताना झुडप्यामध्ये झुडूप जळत आहे आणि तिथून प्रभूचा आवाज येतो, मोशे मोशे. आणि मोशे बघतो तू कोण आहे आणि तिथून तू कोण आहे, प्रभूने त्याला दिलं आय एम, मी आहे. हा तोच मी आहे, प्रभू येशू ख्रिस्त. तो प्रभू म्हणत आहे मी आहे, मी आहे, आय एम. मी होता नाही, मी येणार आहे नाही, मी आहे, आय एम, मी आहे. बोला हालेलुया, हालेलुया. प्रभू म्हणत आहे की मी आहे. तो त्यांना म्हणत आहे बी स्ट्रॉंग, मी आहे. आणि आपण काय वाचतो, आपण इकडे असं वाचतो की रात्रीच्या 4थ्या प्रहरी येशू समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. हा सुद्धा महत्वाचा आहे. 4थ्या प्रहरी, 4थ्या प्रहरी म्हणजे सकाळ आता जणू काय सकाळच्या जवळच आलेली आहे. अर्ली मॉर्निंग, काही बायबलमध्ये त्याला शब्द वापरलेला आहे अर्ली मॉर्निंग. रात्रीच्या 4थ्या प्रहरी म्हणजे आता पहाट होणारच आहे. येशू तेव्हा चालत येतो. आता प्रश्न हे आहे, शिष्यांना वाटत असेल की रात्रभर आम्ही जणू काय भीत होतो, ही रात्र आमच्या जीवनाची ही रात्र होते, तेव्हा प्रभू तो का आला नाही, का प्रभू 4थ्या प्रहरी येतो. प्रिय बंधू भगिनींनो, बऱ्याच वेळेला प्रभू लगेच आपल्याला आपण हाक मारली आणि प्रभू कधी कधी प्रभू तो म्हणतो हाक मारा मी तुम्हाला उत्तर दे. परंतु कधी कधी असा होतो की त्यांनी हाक मारली, संपूर्ण रात्र हाक मारली. प्रभू त्यांना 4थ्या प्रहरी जेव्हा सकाळ होत आहे तेव्हा प्रभू येतो. याचा काय अर्थ आहे की प्रभूची इच्छा होती की त्यांच्या अंतःकरणामध्ये विश्वास वाढावा त्याच्यामध्ये. बोला हालेलुया, हालेलुया. कधी कधी असं होतं
जे पाहिजे ते आपल्याला मिळत नाही. आणि ही अंधाराची रात्र, द डार्क नाईट ऑफ द सोल, आपल्या जीवनाची एक अंधार रात्र असते. आणि प्रभू आपल्याला कधी कधी यामधून जाऊ देतो, तेव्हा मदतीचा हात येत नाही. परंतु आपला विश्वास आणि आपली प्रार्थना अधिक तीव्र होण्यासाठी प्रभू आपल्याला तिथून जाऊ देतो. याच्याने काय होतो, त्यांनी शिष्यांना सोडून दिले नव्हते. जेव्हा ते अंधारा रात्रमध्ये होते, प्रभू होता, तो चालत येत होता. उलट त्यांना संघर्ष करू दिला, प्रभूने त्यांना संघर्ष करू दिला शिष्यांना, जेणेकरून ते अंतःकरणापासून त्याचा धावा करतील. या उद्देशाने की त्यांची प्रार्थना अधिक प्रभावी होण्यासाठी, त्यांचं जे आक्रोश अंतःकरणामधून अधिक प्रभावी होण्यासाठी प्रभू त्यांना ते वेळ देत आहे. हालेलुया. ते आपली प्रार्थना विश्वासाने, परंतु वरवरची प्रार्थना नाही, प्रभू खोल अंतःकरणाकडे जात असतो. खोल अंतःकरणामध्ये आणि खोल अंतःकरणामधून प्रभू त्यांना जात देत असताना त्यांना, त्यामुळे प्रभू इकडे आपण वाचतो, चौथ्या प्रहरी प्रभू येतो. असं नाही की ते बोलू लागले, पटकन प्रभू त्यांना वाचवायला आला, तसं नाही झालं. प्रभूने त्यांना त्यामधून जाऊ दिलं आणि मग प्रभू चौथ्या प्रहरी म्हणजे सकाळ, तुमच्या जीवनाची सकाळ आता होत आहे आणि मी तुमचा प्रकाश म्हणून तुमच्यासाठी आलेलो आहे. आणि तो म्हणतो, भिऊ नका, मी आहे तुमच्या बरोबर. बोला हालेलुया. आणि आपण पुढे काय बघतो, आपण वाचतो की येशू तिथे स्वतःची ओळख करून देतो. तिथे वारा अजून चालू आहे, त्याची चालू हालत आहे. येशू असं म्हणाला नाही, वारा शांत हो. एके ठिकाणी येशू बोलला होता, वारा शांत हो. या ठिकाणी येशू बोलला नाही, वारा शांत हो. येशूने फक्त एकच सांगितलं, मी आहे ते तुझ्यासाठी. त्याच्याने समाधान ठेव, मी आहे, मी या संकटामध्ये तुझ्या बरोबर आहे. त्याने वारा शांत केला नाही. वारा चालू आहे, परंतु त्या वाऱ्यामध्ये प्रभू आहे आणि तो म्हणत आहे, मी आहे. त्याने स्वतःची ओळख दिली. प्रिय बंधूंनो, आपल्याला आज ही प्रार्थना आपण ठेवूया या महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी की प्रभू, मला तुला ओळखायचं आहे की तू माझ्या, जेव्हा शाद्रक, मेशक, अबेदनेगो त्यांना त्याच्यामध्ये टाकण्यात आलं होतं, त्या आगीमध्ये टाकण्यात आला होता. आणि तिथे आपण काय बघतो, तिथे कोणीतरी चौथा माणूस सुद्धा होता. जेव्हा राजा नेबुकदनेझरने पाहिला त्या आगीमध्ये, अरे आपण 3 जणांना फेकलं होतं, शाद्रक, मेशक, अबेदनेगो, 3 जणांना आपण फेकला होता. हा चौथा मला दिसत नाही. चौथा कोण? तो चौथा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. प्रिय बंधूंनो, जेव्हा आपण प्रभू त्या अंधार रात्रामध्ये तो म्हणत आहे, मी आहे, आय एम अँड दॅट इज इनफ. त्याच्या अंतःकरणाची जे वादळ होतं ते शांत झालं. बाहेरचं वादळ नाही, अंतःकरणाचं वादळ त्यांचं शांत झालं. की त्यांना हे माहिती मिळाली की आपला प्रभू आपल्या बरोबर आहे. आज आपल्या अंतःकरणामध्ये भीतीचं वादळ, राग, न क्षमा करण्याचं राग जे पण आहे, प्रभूला ते शांत करायचं आहे. अंतःकरणाचं वादळ हा शांत होणे, प्रभूला शांत करायचं आहे की घाबरू नका, मी आहे. आणि जेव्हा त्यांना ही जाणीव झाली, पेत्र लगेच म्हणतो, जर तू आहे, पाण्यावर चालत आहे, मला सुद्धा पाण्यावर चालण्यासाठी तू सांग. आणि प्रभू असं नाही म्हणतो त्याला, अरे हे मी देव आहे, हे माझ्यासाठी आहे, तू तर मनुष्य आहे, तू तिथेच राहता, मी आलो तिथे नाही. तो म्हणतो ये. बोला हालेलुया. ये. त्याला प्रभूने अडवलं नाही. प्रभू त्याला म्हणू शकला असता, मी तुमच्याकडेच येत आहे, तू तिथेच थांब, मी आलोच. तो म्हणतो ये. याचा अर्थ काय? याचा अर्थ की प्रभू आपल्या इच्छेला, आपल्या जे त्याच्या की त्यांना तो हे देतो ना, त्याला तो रिस्पेक्ट देतो, सन्मान देतो. ये.
आणि तो त्याला म्हणतो ये, आणि तो काय करतो, तो प्रभूला बघतो आणि तो पाण्यावर चालायला लागतो. आणि एक माणूस पाण्यावर चालला. पाणी कशाचं प्रतीक आहे? पाण्यावर चालला म्हणजे संकटावर तोच वारा, तोच संकट ज्याला तो घाबरला होता, बघ आता तुझ्या पायाखाली आहे. बोला हालेलुया. बघ तोच संकट, ती भीती ज्याला तू अजूनपर्यंत घाबरत होता, आता ते तुझ्या पायाखाली आहे आणि तू त्याच्यावर चालत आहे. का? कारण आता अंतःकरणाचं वादळ शांत झालेलं आहे आणि माझी नजर प्रभूवर आहे. पेत्राची नजर प्रभूवर आहे. अंतःकरणाचं वादळ शांत झालेलं आहे. आणि थोड्या वेळात काय होतो, समोरून आपण असं सुद्धा वाचतो ना, तेव्हा पेत्राने, शिष्य त्याला समुद्रात चालताना तो म्हणाला प्रभूला, येशू त्याला लगेच म्हणाला, तेव्हा पेत्राने म्हणाला, प्रभूजी आपण असणार तर पाण्यावरून आपल्याकडे येण्यास मला सांगा. त्याने म्हटले ये. एक शब्द ये, त्याने तो ये ऐकलं. आज प्रभू आपल्याला सुद्धा एक शब्द देऊ इच्छितो, मी आहे, बस तो पकडा, ये, माझ्या मागे यायचं आहे, ये. तो अडवत नाही, ये. आणि मग तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारुवातून उतरून पाण्यावर चालू लागला. हा किती मोठा चमत्कार आहे की ज्याला तो घाबरत होता, तो आता त्याच्यावर ना अनेकदा की ज्याला आपण घाबरत आहोत, आज उद्या आपण त्याच्यावर चालणार. बोला हालेलुया. रोमकराच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, गॉड ऑफ पीस विल क्रश सेटन अंडरनीथ युअर फीट. की देव सैतानाला तुमच्या पायाखाली तुडवणार आहे. ती भीती ज्यांनी तुम्हाला ग्रासलेला आहे ते तुमच्या पायाखाली तुडवलेलं जाईल. तेव्हा ये पाण्यावर चालू लागला, परंतु वारा पाहून तो भ्याला. आता काय होतो, वारा थांबलेला नाही, वारा अजून चालूच आहे. तर येशूकडे जेव्हा त्याने पाहिलं, तो पाण्यावर चालला, वाऱ्या विरुद्ध चालला. परंतु आता काय झालेलं आहे, त्याची नजर येशूवरून हलते आणि वाऱ्याकडे तो बघतो. परंतु वारा पाहून तो भ्याला आणि लगेच तो बुडू लागला बुडू लागला. का? कारण येशूवरून नजर हटली. आपल्या जीवनामधून येशूवरून आपली नजर जेव्हा हटते आणि आपल्याला आपली नजर जाते, अरे माझ्याकडे पैसे नाही, अरे आपल्याकडे हे आहे, आणि भीती, मग काय होते, लगेच भीती थांबलेली आहे, तो वारा थांबलेला आहे आणि आपण अति घाबरतो. परंतु जेव्हा आपली नजर प्रभूवर असते, प्रभू माझं कुटुंबाचं सांभाळ करेल, बस प्रभू माझ्या बरोबर आहे, प्रभू मला सोडणार नाही, या शब्दावर जेव्हा आपली नजर असते, प्रभूवर आपली नजर असते, आपण पाण्यावर चालू शकतो, म्हणजे संकटावर चालू शकतो. परंतु जेव्हा आपली नजर हटते, का? कारण तो मला असा बोलला ना, ती मला अशी बोलली ना, तर आता आपली नजर प्रभूच्या वचनापासून हललेली आहे, तिच्या शब्दावर किंवा त्याच्या शब्दावर गेलेली आहे, आणि त्या शब्दामुळे आपण बुडू लागलेलो आहोत. आज आपल्यामध्ये आपण बरेच आहोत जे बुडू लागलेले आहेत. कशाला बुडू लागलेले आहेत? कारण आपण त्या वाऱ्याकडे बघत आहोत, आपण त्या संकटाकडे बघत आहोत, त्या लोकांच्या शब्दाला बघत आहोत आणि आपण बुडू लागलेलो आहोत. परंतु पेत्राने काय केले? पेत्राने, प्रभूजी मला वाचवा. त्याला पोहता येत होतं. लक्षात ठेवा, तो कोण आहे? पेत्र. तो मासे धरणारा आहे आणि त्याला नक्कीच पोहता येत होतं. तो पोहू शकला असता, परंतु तो म्हणतो, प्रभू मला वाचवा. अगदी त्याने प्रभूवर मदत मागितली, मदतीची हाक मागितली, प्रभू मला वाचवा. आणि आपण बघतो लगेच बायबल इकडे सांगताना, येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले. हालेलुया, हालेलुया. माझे प्रिय बंधूंनो, आज आपण प्रभू त्या वाऱ्याकडे किंवा त्या संकटाकडे पासून आपण नजर हलवून जर आपण प्रभूकडे पाहिलं, आपण नक्कीच त्या स्थितीवरती, त्या परिस्थितीवरती, त्या दुःखावर, त्या संकटावर, तो आजार इतका मोठा आहे, अरे कॅन्सर आहे मोठा, परंतु त्याला आपण अधिक मोठा बनवू शकतो जर आपण
प्रभू त्याच्यापेक्षा मोठा आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. बोला हालेलुया. माझ्याकडे हे प्रॉब्लेम आहे, परंतु त्याच्यापेक्षा मोठा माझा प्रभू आहे, त्याच्यापेक्षा मोठा माझा देव आहे. याच्याकडे लक्ष जर आपण दिला तर ती बाई जिने मला फोन केला होता ना काल, की तिने तिची नजर हटवली आणि ती म्हणाली की माझा विश्वास आहे, माझा प्रभूवर विश्वास आहे की आणि एक वचन एक्सोडस 14:14 आम्ही त्याला सांगितलं की प्रभू तुझ्यासाठी लढणार, तू स्थिर राहा, आय विल फाईट फॉर यू. देव आणि तिचा विश्वास प्रभूवर बसला. प्रिय बंधूंनो, आज आपल्याला तेच हवं आहे. आपण आपली नजर प्रभूवर लावा, प्रभूवर ठेवा आणि आपण प्रभू आपल्यासाठी लढेल आणि आपण नक्कीच विजयी होऊ. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आपण आपले डोळे एक क्षणावर बंद करूया आणि आज आपण प्रभू आपल्याला सांगत आहे मी तुझ्या बरोबर आहे. कदाचित शिष्याप्रमाणे आपल्याला वाटतं अरे तो भूत आहे. अरे प्रभू म्हणतो तो भूत नाही, तो मी आहे आणि मी तुझ्याकडेच चालत येत आहे. त्यांनी तुम्हाला सोडला नाही त्या कालोखामध्ये, त्या अंधारामध्ये, त्या दुःखामध्ये. आणि पेत्राचा विश्वास इतका वाढला की प्रभू तो तूच आहे, मला सांग. तुझ्याकडे येण्यासाठी प्रभू म्हणतो ये. आज प्रभू आपल्या सर्वांना म्हणत आहे ये, माझ्याकडे ये. त्या सैतानावर पाय तोडून, त्या दुःखावर पाय तोडून त्या माझ्याकडे पाहत ये. आणि पेत्र पाण्यावर चालला. प्रभू आम्हाला कृपा दे, प्रभू आम्हाला शक्ती दे की आम्ही आमची नजर तुझ्यावर ठेवण्यासाठी आम्हाला ती शक्ती दे, आम्हाला ते कृपा दे. हीच प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आपण प्रभूला टाळ्या वाजवूया.